हगी दही म्हणजे पुसावा बाबा जयश म्हणलं पुसणं जोरात करेन बस. कुठं हात लावला तू? इथं ही वायर इथं होती ना खिडकीला. हा. मी अशी बसवते मोटर चालू होती. आणि ते लोखंड हात लावला खरं. हे ते वायर उघडी आहे, तुला कळतं का? पुढे दिसत नाही वायर. दिसत नाही वायर, लाल वायर. हा का? मग मला काय मग तू कधी चिकटपट्टी लावायची कारण निघली पण तुम्ही जपून काम करायचं. मला काय माहिती पण दरवेळेस चिकटपट्टी लावून देतो दरवेळेस मी हात लावतो काम आहे. नाही देवा पुसत तुम्ही, नाही देवा पुसत. नाही पुसायचं नाही फक्त मला. बरं आण चिकटपट्टी, चल मग लावतो. 2 मिनिट. तर राम राम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आत्ताच पूजा करून आलो आहे मंदिरातून. आता फ्रीजमध्ये कोण आणलं का खाऊन घेऊ शकता सकाळी. त्याला भूक लागली सांगा काही नाही, गरम तर बरं मस्त कोण वगैरे खाऊन घेऊ सकाळी. मित्रांनो मम्मी ना बाहेरला चालू करते, बाहेर जाते निघून. मला पाठवली परत. मी बसलेलो मोबाईल बघत, उचल बाहेर. ती गाडीचं बघ ना काय चाललंय, गाडीवर पाणी पडते. गाडी स्वच्छ आहे का? आता पॅन्ट ही धुतली होय आणि मी काय घालू आता कॉलेजला जाते. पण नको सांगू मला नको सांगू म्हणजे तुला पॅन्ट घालू कोणी लावली ती आत्ता ही. मला काय माहिती धुवायची का नाही मी धुतली आता. मला कपडे नाही राहिले आधी राव. नाही ना पॅन्टीच्या कपड्याचं काय करायचं नाही राहिली कपडे. आज शर्ट पण घालायला लावणार संध्याकाळी. मग आज कोणतं वारी सोमवारी जायचं उद्याच्या द्वार. नाही मी मित्रांबरोबर जाणार नाही नाही मी तर गेले खड्यात. ब्लॉगला टाकणार आहे मी. मित्र गेले खाते. जमणार नाही पण मी सोबत जाणार आहे. कपडे आणा मित्रांसोबत. काय म्हण काय अडचण तुझी? मित्रांसोबत नाही मग काय पोलीस सोबत जाऊ का कपडे आणायला? नाही तू 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 अजिबात एक जण. तुला नेलं तर तू म्हणती वाढते अंगाची द्या कपडे म्हणजे जागा मागा मला बघा आज झालं ते. म्हणशील तसं मग मी मित्रासोबत जातो ना. मग आम्ही आमची चॉईस मॅच होती पोराची. नाही जमणार नाही. जमणार नगर नगरला घाल का घातलं कपड्याचं. मी जाणार आहे मित्र. नरकोली भिंतीला वाजली. पाणी पण आलं नाही का तर मग आम्हाला काल बसून पाणी आलेलं नाही. मग मी चिडलेली आता. मग आज जाऊ संध्याकाळी. हा तू आल्यावर मला ते कपडे वर्षभर काही काय ना 2-4 महिने 6 महिने वापरावं लागते. जमणार नाही. मित्रांनो आता 5:30 वाजले आणि मी एक ठिकाणी स्वयंपाकाला आली. तुझ्याकडून चावी वगैरे घेतली. चावी घेऊन मी चाललो घरी. कुत्र्याला खंडोळ सोडायचे मोकळं कारण की खंड पिंजऱ्यामध्ये मला गॉगल घातला. गॉगल त्याला वेगळा दिसून राहिला. काही गडबडीत मागाशी घातला मी. त्याला प्रॉब्लेम वाटत गॉगल काही दिसायला एवढं चांगलं वाटत नाही. आभाळ आलंय भरपूर. भरपूर प्रमाणात आभाळ आले. इतकं आभाळ असं वाटतं पाऊस येईल काय. तर घरी जाऊ मंडल सोडू. कारण कंपनी आहे. इथून कंपनीपासून आपल्याला एक डिवायडर वळायला. या साईडने आपल्याला रॉंग साईडने जावं लागतं कारण की इकडून पलीकडून गेलं का अर्धा किलोमीटर पुढे जाऊन वळून यावं लागतं त्या साईडनी. त्यासाठी आपण इकडून रॉंग साईडनेच जातो इकडून पण एकदम हळूहळू जातो. तर मग आत्ता घरी पोहोचलो आपण. खड्डीला सोडू वाटत बघत होता.
चाल बरंच मोठं झाले तुम्ही. हे पाळायचं का आपलं नको बाबा बघ आता ए बाईचा राम आहे बाई बस झाले खूप झाले एकच राम. आमच्या खंडूला चावलेले कुत्रे घ्यायचे होते. हीच कुत्री चावलेली आपल्या खंडूला कुत्री चावली. एवढी मोठी दिप्पाड अशी विशाल काय कुत्री चावलेली खंडूला. 7 वाजता 6:15 कमी आता आलो घरी. आता चहा वगैरे पिऊन मी चहा वगैरे करते म्हणली मग मी पण आत्ताच आली की बोस काय 2 शब्द किती 500 रुपये भेटले. मित्रांनो मग मी स्वयंपाकाला गेली ती 500 रुपये एक कामाची भेटली. 2 वाजता गेली ती 6 वाजता आली आहे की प्रॉफिट. मी एक काम दिलं आता ही गाडी आपल्याला बाहेर काढायची कारण की थोड्या वेळाने पाणी येणार आहे आणि पप्पा गावाला गेल्यापासून गाडी कोणी चालवलीच नाही. मग आता गाडी बाहेर काढू किंवा पांढरं मीठ वगैरे काही तसं नाही आहे. बर्फ आहे आत्ता फ्रीजमधून काढला आहे मी कारण की फ्रीजमधून पाणी गळत होतं माझा बर्फ काढला एवढा. तुम्हाला बॅटरी लावतो मी चलो ते बंद कर बंद करा. अरे दिस इज द क्लॅरिटी तुमच्या कामाला. अंधार झालेला आहे आम्ही काळ दिसत आहे. प्राणी ये ब्लॉग में डालना पड़ेगा मेरे को. अरे लागत होती का प्रसाद विचारून प्रसाद नाही नाही म्हणा जन भाऊ इकडं प्रसादम हा करून राहू मला प्रसादम द्या प्रसादम. तारा चिटकल्या तारा चिटकल्या आम्ही ना चिटकवल्या वाऱ्यान चिटकल्या. तंडाला तो गेला घरी. हे भविष्य बघू राहिला ना काही बघून घ्यायचं ते बघू राहिला त्यांना मजा वाटते. वाईट सांगायचं पोर आता चांगलं ऐकत नाही. आनंद आला तू आपण ठेवायचं त्यांना आपण म्हणे इथं नको किती जाणार आला 2 मिनिटं उलट सांगायचं ना सरळ खरं कुठं धर 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 मंदिरात येऊ नका. यार करा पटकन देऊ रेकॉर्डिंग स्टोरेज फुल राहिलं पटकन बघ होऊन द्या काय होऊन दे. बॅटरी लावलं कर परत एकदा कर ना डोक्याला एक नंबर. तुम्हाला काय कॉन्टॅक्ट जास्त पाहिजे ते डिस्काउंट कर ना डिस्काउंट कधी करत होता तू काल परवा. कॅमेरा मध्ये बुसकाव नाही डिस्काउंट तू ऍक्टिंग करता. अरे ओ गुरुजी तुम्ही हटा नको बुसकाव मग काय घरी विकायचं मग तिकडे खाते सिटी मध्ये काय घर आहेत बाया शिकन घर मातीने लोकच जात होतं. माहिती नाही पण पाण्याचा प्रॉब्लेम आता नगरमध्ये काय पाणी द्यायचं सगळं चांगले आपल्या तर पाण्याचा प्रॉब्लेम मला काय करायचं घरी विकायचं घरी विकायचं. पाणी मित्रांनो आम्हाला पाणी येत नाही त्यामुळे मग मी चिडली आहे. मम्मी डायरेक्ट म्हणते घर शिकून टाकायचं कारण पाणी येत नाही. मी नाव ठेवू राहिली म्हणजे घर शिकून टाकायचं चिडली मम्मी नाही का. जीवाला सुख झालं काही घरदार आहेत काय राष्ट्राचं माणूस आहे. मित्रांनो जेवण वगैरे करू मग पाण्याच्याच मागं फिरू राहिलो. चल दारू मच्छर यांना फोन लाव त्यांना फोन लाव फोन वगैरे लावली पण काय पाणी आहे ना पुढे एअर लॉक झालाय म्हणे. आता बघू परवा दिवशी पाणी ना आपल्याला परत. मित्रांनो आता वाजले 11:11 आमचं चाललंय झाडाला पाणी द्यायचं काम कारण की आता दुपारची वेळेस आहे पाणी देणं होत नाही झाडाला त्यामुळे रात्री टायमाला जेवण वगैरे झाले का मंदिरापाशी झाडांना पाणी द्यायचं काम चाललंय.
जा तिकडे जा. जा. गिजर तिकडे गेलं. हे काय नाही करत तू पण नाही, नाही, माझे भांडे. पाय सरळ होईल. सर तिकडे जा.